हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवय्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया ताकातला उपमा. ताकातला उपमा हा आपण एकदम वेगळ्या पद्धतीचे ताक टाकून उन्हाळा येतोय तर आपण दह्याचा वापर आपल्या जेवणात समाविष्ट करायला पाहिजे. तर आज आपण ताक टाकून उपमा करणार आहे. एकदम सॉफ्ट आणि छान टेस्टी उपमा होतो. याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हा कांदा घेतले, कढीपत्ता आहे, हिरवी मिरची आहे आणि मुगाची डाळ आहे, उडदाची डाळ आहे, गाजर आहे आणि मीठ आहे आणि साखर आहे. आता आपण रवा आपण सोनेरी रंगापर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा. तुम्ही रवा व्यवस्थित भाजला तर तुमचा उपमा एकदम छान होतो. सगळ्या साईडनी आपण सोनेरी रंग असतोपर्यंत रवा भाजून घेऊया. उपमा एकदम कसा टेस्टी होतो. रवा एकदम चांगला भाजल्या गेला पाहिजे. तुम्ही 1 वाटी रवा घेतला समजा तर त्याच्यासाठी 2 वाटी ताक घ्या. हे आपण ताक घेतले, ज्या वाटीने आपण रवा घेतलाय त्या वाट्यानेच आपण ताकाचं माप घ्यायचं. 1-2 वाटी ताक घ्यायचं. म्हणजे 1 वाटी रवा घेतल्यास त्याच वाटीने आपण 2 वाटी ताक घेतले. हे कोमट करून घ्यायचं, नाहीतर तुमचं ते दही असतं ते फाटून जातं. त्यामुळे हे थोडं आपण कोमट करून घेऊया. जास्त उकळ द्यायचं नाही त्याला, थोडंसं कोमट करायचं. हे ताक आहे ते, त्यामुळे तुमचं दही फाटणार नाही. आता आपण तेल तापत ठेवलं आहे, त्याच्यात आपण आता तेल टाकलं की मोहरी टाकूया. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली आपण कढीपत्ता टाकूया. आता कांदा चिरलाय तो टाकूया. हिरव्या मिरच्या टाकूया. मुगाची डाळ घेतली ती टाकूया. उडदाची डाळ घेतली ती टाकूया. आता आपण छान हलवून घेऊया. हे गाजर घेतले ते टाकूया. हे हलवून घेऊया चांगलं. चवीनुसार मीठ टाकूया आणि थोडीशी साखर टाकूया. हे सगळं हलवून घेऊया. हे गाजर वगैरे टाकल्यामुळे तुमचा उपमा एकदम पौष्टिक होतो आणि ताक पण टाकल्यामुळे तुमचं एकदम छान चविष्ट उपमा होतो, मौसूद एकदम होतो. आणि तुम्ही रवा जरा सोनेरी रंगापर्यंत भाजून घेतला तर तुमचा उपमा एकदम छान होणार. त्याच्यावर आपण 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण झाकण काढूया त्याला चांगलं. आता आपण रवा टाकूया. रवा टाकून परतून घेऊया 2 मिनिटं. आता आपण त्याच्यात ते ताक करून घेतले होतं. ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने आपण ताक केलं. 2 वाट्या ताक केलं. 1 वाटी रवा घेतला त्याच वाटीने पण 2 वाटी ताक घेतलं. थोडं टाकून हलवत जायचं त्याला. ताक टाकलं पण ते हलवून घेऊया चांगलं. थोडं टाकलं म्हणजे त्याच्या गुठळे होत नाही, म्हणून थोडं टाकून तुम्ही हलवत जायचं. आता उन्हाळ्याच्या दिवसात आपण दही जास्त प्रमाणात खायला पाहिजे. त्यामुळे हा असा उपमा ताक टाकून केलेला उपमा एकदम पौष्टिक आहे, एकदम मऊसूद, मुलांनाही आवडेल. आणि आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. झाकण ठेवलं आहे आपण. आता उपमा शिजला की आपण प्लेटमध्ये काढूया. एकदम छान टेस्टी झाला आहे. आपण काढला हा व्यवस्थित हलवून घेऊया, परतून घेऊया. एकदम छान झालं आहे बघा, सॉफ्ट आणि एकदम वयस्कर लोकांना आणि मुलांना पण सॉफ्ट आहे म्हणे, खायला एकदम छान आहे. आणि दही टाकल्यामुळे याची चव एकदम चविष्ट उपमा होतं. उन्हाळ्यासाठी हा एकदम छान उपाय पर्याय तुम्हाला दह्याचा वापर करून. आपण तो प्लेटमध्ये काढला उपमा, ताकातला उपमा एकदम थंडावा देतो पोटासाठी, एकदम छान आहे. उन्हाळ्यासाठी तर हा उपमा एकदम छान आहे. तुम्ही नक्की करून बघा
आणि मस्त खा, आनंदित राहा आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त फ्रेंडमध्ये सर्कलमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका.